तुम्हाला पण मोदक बनवायला टाईम लागतो का? मला तर खूप टाईम लागतो. जय श्रीकृष्ण. तर आज अंगारकी चतुर्थी आहे. मी महादेवाच्या मंदिरात गेल्यानंतर गणपती बाप्पाकडे आली होती पाया पडण्यासाठी. तोच तिथला आरतीचा पण टाईम झाला होता. पाया पडले, आरती पण अटेंड केली. त्याच नंतर पाठीमागे महादेवाचे मंदिर आहे, तिथे पण गेली, परत पाया पडली आणि तिथून घरी निघाली. घरी आल्यानंतर पहिले तर मी खिचडी बनवायला घेतली. आता हा कॅमेराचा अँगल टेढा झालेला, लक्षच नाही गेले म्हणून हा अर्धाच व्हिडिओ आला खिचडीचा. इथे फटाफट खिचडी बनवली आणि खायला घेतली, कारण खूप जास्त भूक लागलेली. पोटातले कावळे नुसते काव काव करत होते. आणि आज अंगारकी चतुर्थी आहे, सो मी मोदक बनवायचं खूप आधीपासूनच ठरवून ठेवले होते. आणि इकडे मी मोदक बनवायला घेतले होते संध्याकाळी. सो मोदक बनवताना ना नेहमीच मला खूप जास्त टाईम लागून जातो, त्यामुळे मी खूप लवकर बनवायला घेते मोदक. तुम्हाला बघून समजलेच असेल की मी आज उकडीचे मोदक बनवणार आहे. तर इथे माझे सारण रेडी झाले आहे. आता मी ते एका प्लेटीत काढून थंड व्हायला ठेवेल आणि त्याचसोबत मी मोदक बांधायला घेतले होते. सो असे मोदक वळले आहेत मी एवढे. मला 11 बनवायचे होते, बट झाले 16. काय नाही, खाऊन घेऊ आपण. इथे माझ्याकडे केळीचे पान नव्हते आणि माझ्या हळदीच्या झाडाची सगळी पानं गळून गेलेली आहेत. सो मी इथे डायरेक्ट चाळणीला तुपाने ग्रीस केले आणि त्यामध्ये मोदक ठेवून दिले. मोदक ठेवले, सोबतच त्यावरती एक एक तार केशरची पण ॲड केली. आता केशरची तार ॲड केल्यानंतर ना एकदम सुंदर कलर येतो आणि तो मला फार आवडतो. तर इकडे आपले कढईमध्ये पाणी पण गरम झालेले आहे, तर त्यामध्ये ती आपण कढई ठेवून देऊया आणि याला मस्तपैकी स्लो गॅसवर झाकण ठेवून होऊ देऊया. आणि मग 15 मिनिटांनंतर मोदक काही असे दिसायला लागले होते, सुपर यम्मी. गणपती बाप्पा खुश होणारे आहे आज. तोच उरलेल्या पिठाची मी इकडे भाकरी पण रेडी केली होती. आणि मग मोदक थंड झाल्यानंतर असे मी ताटामध्ये ते अरेंज केले. त्यावरती मस्तपैकी तुपाची धार सोडली आणि तो नैवेद्य मी देवांना दाखवला. आय मीन गणपती बाप्पाला दाखवला, आरती केली आणि त्यानंतर मग मी जेवली. सो मी जेवताना हे असं सर्व जेवली. या अँड दॅट्स ऑल फॉर टुडे. बाय.